प्रश्न असा आहे की राज्याचे 48,000 कोटी रुपये हे अशा योजनेसाठी वापरले जातात ज्याच्यासाठी काही खास निकषच नाहीयेत. म्हणजे कशासाठी हा पैसा दिला जातोय तर त्याचे काही खास निकष नाहीयेत, त्यामुळे ते जात आहेत महिलांच्या खात्यामध्ये. ठीक आहे, टॅक्सपेअरचा पैसा एक वेळ आपण असं मान्य करू की टॅक्सपेअरच्याच खात्यामध्ये गेला म्हणून, त्यातल्या 5,000 कोटींचा हिशेब लागत नाही. कुठल्या राज्याच्या बाबत आपण म्हणतोय? ज्या राज्याच्या शिक्षणाचं बजेट 7,000 कोटी आहे त्या राज्यामध्ये 5,000 कोटींचा हिशेब लागत नाहीये आणि सरकारमधले मंत्री हे सांगतात गेले असतील काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे, पण त्यांनी काळजी करण्याचं कारण नाहीये. आम्ही काही त्यांच्यावर कारवाई करणार नाही, आम्ही काही त्यांच्याकडनं पैसे परत घेणार नाही. काय सरकार खिशातलं पैसे देते का? मी गेले 1 वर्षभर माझ्या प्रत्येक टीव्ही डिबेट्स मध्ये आणि लेखांमध्ये एक विशिष्ट विधान किंवा एक पूर्ण असं करत आहे, तेच आता मी पुन्हा रिपीट करतो. मी सरळ सरळ आरोप करत आहे की ही लाडकी बहीण योजना जितक्या जितक्या ठिकाणी जो आपण आकडा सांगितला 5,000 कोटी, एक प्रकारे लोकसभा इलेक्शन नंतर लाच देऊन तत्कालीन सरकारने आपल्या मतांचा गठ्ठा भरलेला आहे. हा आरोप केवळ मी आत्ता करत आहे असं नाही, याआधी पण झालेला आहे. राजकीय पक्षांनी सुद्धा सगळ्यांनी केलेला आहे. 5,000 कोटी अशा प्रकारे जाणं हा एक केवळ संजय गांधी खणकर जरा त्या नेहरूच्या जमान्यातनं बाहेर या, फक्त आजचं बोलायला शिका. संजय गांधी निराधार योजना 1980 साली होऊन गेली, ती त्याच्याबद्दल आजचं बोला. तुमच्यावरच्या आरोपांचं उत्तर द्या, ते तुम्ही देऊ शकत नाही. ही रिअलिटी आहे. 14,000 पुरुष जर का स्त्री म्हणून एनरोल होत असतील तर डिजिटायझेशन, कम्प्युटरायझेशन, त्याच्यानंतर भारतातलं आयटी दृष्टीने सर्वोत्कृष्ट असलेलं राज्य काय कामाचं आहे की जाणीवपूर्वक 14,000 काय जी काय तुम्ही आकडेवारी सांगितली त्या 46,000 कोटी वगैरे अक्षरशः खैराती सारखं वाटून नोव्हेंबर 2024 ला आपलं येणारं सरकार पक्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं सरळ सरळ दिसत आहे. राहिला प्रश्न की हे असं का व्हावं. एक लक्षात ठेवा, जो आता यांनी संजय गांधी वगैरे असं जो काही हे उदाहरणं दिलेली होती, नेहमी चोर आणि पोलीस, आपण कधीही पोलीस आणि चोर असा खेळ खेळत नाही. चोर पोलीस हाच खेळ असतो. याच्यामुळे हे सरकारची जबाबदारी असते ही अशा